महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच MAFD ने राज्यभरातील खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांच्या वतीने 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कृषी विभागाच्या कथित जाचक अंमलबजावणी विरोधात हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे निवेदन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना सादर करण्यात आले. संस्थेने आपल्या निवेदनाद्वारे अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये परवाना नूतनीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी तसेच HTBT कापूस बियाण्यांच्या विक्री प्रकरणी विक्रेत्यांवर होत असलेली कार्यवाही थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे स्पष्टपणे सांगितले आहे की उत्पादनातील दोष किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी केवळ विक्रेत्यांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. त्याऐवजी संबंधित उत्पादक कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने नमुन्यांच्या तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचीही मागणी केली आहे. दोषी आढळल्यास प्रथम कंपनीवर कारवाई व्हावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खत, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री पूर्णपणे बंद ठेवली जाईल असा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनाचा थेट परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. ये पूरे शासन के खिलाफ है। हमारा लड़ाई सिर्फ शासन से है, क्योंकि शासन ने जो नियम ला दिया वो सिर्फ शासन ने ला दिया।